नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। आपण SSC GDमध्ये विचारलेल्या रिजनिंग आणि हिंदी या विषयातील प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, नातेसंबंधावरील हा प्रश्न आहे। $E का अर्थ है DE की पुत्री है। जे साइन आहेत त्यांचे अर्थ काय आहेत ते एका साईडला लिहून घ्या। डॉलरचा अर्थ आहे पुत्री। त्यानंतर D@E का अर्थ है DE की माता है। ॲट चा अर्थ काय आहे, माता आहे। त्यानंतर D+E का अर्थ है DE का पिता है, म्हणजे प्लसचा अर्थ काय होणार आहे, पिता। त्यानंतर D*E का अर्थ है DE का पती है, म्हणजे या स्टारचा अर्थ काय असणार आहे, पती। आता काय दिलं आहे ते पाहू। P स्टारच्या ठिकाणी काय अर्थ होणार आहे, पती। कुणाचा आहे, टीचा। त्यानंतर डॉलरचं साइन आहे, डॉलरचा अर्थ काय आहे, पुत्री, म्हणजे टी पुत्री कुणाची आहे, एक्सची। आणि प्लसचा अर्थ काय होतो, पिता, म्हणजेच एक्स पिता कुणाचा आहे, झेडचा। पी हा पती आहे टीचा, टी ही पुत्री आहे एक्सची, आणि एक्स हा पिता आहे झेडचा, म्हणजे टी आणि झेड ही पुत्री आणि हा मुलगा किंवा मुलगी, काय निश्चित दिलेलं नाही। तर पी झेड से किस प्रकार से संबंधित है, असा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। तर पी आणि झेडचं नातं काय असणार आहे, आता हे बहीण भाऊ असणार आहेत किंवा बहिणी बहिणी असणार आहेत। जी टी ही काय आहे, याची बहीण आहे, आणि बहिणीचा नवरा, बहन का पती, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। जे साइन दिलेत त्याचे अर्थ काय आहेत ते अगोदर लिहून घ्यायचे, म्हणजे सोपं जाईल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कौन सा अक्षर समूह दी गई श्रृंखला में प्रश्न चिन्ह के स्थान पर आकर श्रृंखला को पूर्ण करेगा। तुम्ही जर पाहिलं तर +1 करण्यात आलेला आहे। यू नंतर व्ही, ही व्ही आहे, व्ही नंतर डब्ल्यूच्या नंतर एक्सला गॅप दिला, वाय नंतर काय येणार, झेड येणार, म्हणजे इथं शेवटी काय येणार आहे, झेड। त्यानंतर आर, एस नाही सोडून टी, यू सोडून काय येणार इथं व्ही। त्यानंतर एम नंतर एन गॅप दिल्यानंतर ओ नंतर पी सोडून काय येईल, क्यू। त्यानंतर एफ सोडून एच आय सोडून काय येणार, जे क्यू व्ही झेड। ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढील प्रश्न वाचत डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू। 7 व्यक्ति PQRSTU और V एक पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं। उत्तर दिशेला ते बघत आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7 जण आहेत। पी के दाएं और केवल 4 व्यक्ति बैठे हैं। आता पीच्या उजव्या बाजूला, लक्षात ठेवा, दाये म्हणले की उजवा आणि बाये म्हणले की डावा। पीच्या उजव्या बाजूला केवळ 4 व्यक्ती बसलेले आहेत, म्हणजे हा 1 2 3 आणि 4। पी कुठे येणार, या ठिकाणी येणार। पी और एस के बीच केवल 2 व्यक्ति बैठे हैं। आता यस आपण इथे घेऊ शकणार नाही, कारण मध्ये फक्त एक येईल। 2 व्यक्ति येणार आहेत दोघांमध्ये, म्हणून यस कुठे येणार आहे, इथे येणार आहे। पी और एस के बीच केवल 2 व्यक्ति बैठे हैं। क्यू वी के दाएं और तीसरे स्थान पर बैठा है। आता क्यू
क्यू व्ही के दाये और तिसरे स्थान पर बैठा है. व्ही जर आपण इथं घेतलं 1 2 आणि क्यू कुठे येणार आहे, इथं येणार आहे. त्यानंतर टी व्ही के दाये और दुसरे स्थान पर. आता हा व्ही इथं आहे आणि टी दुसऱ्या स्थानावर म्हणजे इथं येईल. यू टी के बाये और तिसरे स्थान पर 1 2 आणि हा 3 इथं यू येईल. आता शिल्लक कोण राहिलं आर. मग आर हा कुठे येणार आहे, शेवटी येणार आहे. पंक्ती के अंतिम दाये सिरे पर कौन बैठा है. आता शेवटी कोण बसलेला आहे, उजव्या टोकावरती आर बसलेला आहे. डाव्या टोकावरती विचारलं तर कोण बसलेला आहे, यू बसलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नीचे दिए गए समीकरण में किन दो चिन्हों को आपस में बदलने की आवश्यकता है ताकि यह संतुलित हो जाए. तर गुणिले आणि वजाबाकीचं जे चिन्ह आहे ते बदलल्यानंतर हे बरोबर येणार आहे. कसं ते पाहू. 1/4 हे भागिले आहे, याला गुणिले करू 16/1 येईल. त्यानंतर वजाच्या ठिकाणी गुणाकार घेऊ 5 अधिक 45 आणि गुणिलेच्या ठिकाणी वजा घेऊ 25 आणि हे 40 यायला हवं. 4 1 4 4 चौक 16 4 25. आता 45 मधून 25 गेले, राहिले किती शिल्लक 20. मोठ्या संख्येचं चिन्ह 20 अधिक 20 किती 40 म्हणजे दोन्ही बाजू समान झाल्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा अक्षर समूह दी गई श्रृंखला में प्रश्न चिन्ह के स्थान पर आएगा. जर तुम्ही निरीक्षण केलं ए बी सी डी हा तिसरा नंबरचा, त्यानंतर ई एफ जी, त्यानंतर काय येईल एच आय जे, जे के कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर सी कट झाला आणि बी कट झाला म्हणजे स्टार्टिंगला जे येणार आहे. त्याचप्रमाणे आता हे प्लस केलं, आता मायनस करत जायचं आहे. मायनस केल्यानंतर इथं एम ओ एन, ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. किस विकल्प में निम्नलिखित शब्दों का वह क्रम दिया गया है जिस क्रम में वे अंग्रेजी शब्दकोश में आते हैं. आता इंग्रजीच्या वर्णमालेनुसार या शब्दांचा क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 2 की सुरुवातीला काय येईल, डॉक्टर येणार आहे, त्यानंतर डोमेस्टिक, त्यानंतर डबल, त्यानंतर डाऊन आणि शेवटी डझन येईल. यानंतर पुढील प्रश्न, 3 कथनों के बाद 3 निष्कर्ष 1 2 और 3 दिए गए हैं. कथनों को सत्य मानते हुए भले ही वे सामान्य रूप से ज्ञात तथ्यों से भिन्न प्रतीत होते हैं, निर्धारित करें कि कौन से निष्कर्ष कथनों का तार्किक रूप से अनुकरण करता है. सभी मास्क सैनिटाइजर है. सभी मास्क क्या है, सैनिटाइजर है. सभी हैंडवॉश सॅनिटायझर है. सभी हँडवॉश सॅनिटायझर है म्हणजे सॅनिटायझरच्या मध्ये येणार आहेत हँडवॉश. आणि सभी सॅनिटायझर दवाएं है. सभी सॅनिटायझर क्या है, दवाएं है. आणि निष्कर्ष दिले आहेत. तर या निष्कर्षामध्ये 1 आणि 3 निष्कर्ष अनुकरण करते हे उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, एक कूट भाषा में स्वीट फ्रूट्स को. आता हे पूर्ण प्रश्नाच्या ऐवजी काय विचारलेलं आहे ते पाहू. मँगो के लिए कूट क्या होगा. मँगो कुठे दिसते, मँगो इज स्वीट आणि स्वीट फ्रूट्स या दोन्हीमध्ये आपण निरीक्षण करू. स्वीट दोन्ही ठिकाणी आहे आणि दोन्ही ठिकाणी काय सारखं आहे, डी ई सारखं आहे म्हणून डी ई कशासाठी येणार आहे, स्वीटसाठी येईल. त्यानंतर इज इथं आहे आणि इज आणखीन कुठं आहे, या ठिकाणी आहे आणि या दोन्हीमध्ये काय आहे तर केई समान आहे, केई इजसाठी येईल. शिल्लक कोण राहिलं, मँगो शिल्लक राहिलं तर मँगोसाठी काय येणार आहे, यमी येणार आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न,
नीचे दिए गए समीकरण को सही बनाने के लिए किन दो चिन्हों को गणितीय रूप से परस्पर बदलना चाहिए? तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, दिए गए विकल्पों में से वह संख्या चुनिए जो निम्नलिखित श्रृंखला में प्रश्न चिन्ह को प्रतिस्थापित कर सके। तर +2 +7 +2 +7 अशा प्रकारची ही सिरीज आहे। आता 35 आणि 2 मिसळलेला आहे 37। 37 मध्ये परत 7 मिसळायचे म्हणजेच 37 + 7 किती येणार आहेत? 47 बी। त्यानंतर पुढील प्रश्न, छह मित्र अमर, विप्लव, चिरंतन, दिव्या, एलिजाबेथ और फिरोज एक वृत्ताकार मेज में केंद्र की ओर मुख करके बैठे हैं। आता जसं सांगितलेलं आहे तसं डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू। 6 मित्र आहेत, 1 2 3 4 5 आणि 6। अमर विप्लव के बाएं और तीसरे स्थान पर बैठा है। समजा आपण विप्लव जर इथं घेतला तर विप्लव के बाएं और म्हणजे डाव्या बाजूला 1 2 3 कोण बसलेला आहे? अमर बसलेला आहे या ठिकाणी। चिरंतन अमन के ठीक बगल में बैठा है। चिरंतन अमल के ठीक बगल में बैठा है, कुठं आहे माहीत नाही, हे वाक्य स्किप करू। एलिजाबेथ दिव्या के दाएं और दूसरे स्थान पर बैठी है। एलिजाबेथ दिव्या के दाएं और म्हणजे दिव्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे। आपण जर दिव्या इथं घेतली तर हिच्या उजव्या बाजूला एलिजाबेथ येईल। पण इथं काय म्हटलेलं आहे की चिरंतन अमन के ठीक बगल में, म्हणजे हे चिरंतन आणि अमन हे जे दोघ जण आहेत ते जवळ यायला हवे, म्हणजे हे चुकीचं असणार आहे। परत एकदा पाहू, 6 व्यक्ती बसवायचे आहेत। विप्लवच्या डाव्या बाजूला तिसऱ्या ठिकाणी कोण आहे? अमर आहे, 1 2 3 अमर आहे। चिरंतन आणि अमन हे एका जवळ बसलेत, म्हणजे इथं चिरंतन किंवा अमन असू शकतो, परत इथं चिरंतन किंवा अमन येऊ शकतो। एलिजाबेथ दिव्या की दाएं और दूसरे स्थान पर बैठी है। दूसरे स्थान पर एलिजाबेथ बैठी है। मित्रांनो, जर इथं नावं बघितलो तर थोडासा बदल दिलेला आहे। इथं अमन नसून अमर येणार आहे। तर अमर विप्लव के बाएं और तीसरे स्थान पर बैठा है। चिरंतन अमन के ठीक बगल में बैठा है। इथं प्रिंट मिस्टेक आहे, अमर आहे। चिरंतन इथं येईल किंवा या ठिकाणी येईल। चिरंतन अमन के ठीक बगल में बैठा है। एलिजाबेथ दिव्या के दाएं और दूसरे स्थान पर बैठी है। आता आपण जर इथं दिव्या घेतलं तर इथं काय येणार आहे? एलिजाबेथ। चिरंतन दिव्या के ठीक बगल में नहीं है। चिरंतन इथं आहे आणि आपण इथं दिव्या घेतलेला आहे, बरोबर आहे। आता शिल्लक कोण राहिलं? फिरोज। तर फिरोज या ठिकाणी येईल। म्हणजेच डायग्राम कशी बनणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6। इथं आपण विप्लवला घेतलं, त्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमर। अमरच्या बाजूला कोण येणार आहे? चिरंतन। इथं कोण येणार आहे? एलिझाबेथ। इथं कोण येईल? दिव्या। आणि या ठिकाणी कोण येईल? फिरोज। इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, अमर आहे तर अमन दिलेलं आहे। तर आता प्रश्न काय आहे? विप्लव के बाएं और ठीक बगल में कौन बैठा है? विप्लव के बाएं और म्हणजे डाव्या बाजूला कोण बसलेला आहे? दिव्या बसलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरे शब्द से उसी प्रकार संबंधित है जिस प्रकार दूसरा शब्द पहले शब्द से संबंधित है। शब्दों को अर्थपूर्ण शब्दों के रूप में माना जाना चाहिए और शब्द में अक्षरों की संख्या, व्यंजनों की संख्या, स्वरों की संख्या के आधार पर उन्हें एक दूसरे से संबंधित नहीं किया जाना चाहिए। मकड़ी का जाला, उसी प्रकार घोड़ा, अस्तबल।
यानंतर 13 नंबरचा प्रश्न, दी गई आकृति से सही दर्पण प्रतिबिंब का चयन करें जो MN पर रखा जैसा की नीचे दर्शाया गया है. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढील प्रश्न, दिए गए विकल्पों में से वह संख्या चुनिए जो निम्नलिखित श्रृंखला में प्रश्न चिन्ह को प्रतिस्थापित कर सके. इथं 2 सिरीज आहेत. तुम्ही जर बघितलं तर 14 दुनी 28 वजा 1, 27 दुनी 54 वजा 1. त्यानंतर दुसरी सिरीज काय आहे, 12 दुनी 24 अधिक 1 आणि 25 दुनी 50 अधिक 1 म्हणजे दुप्पट प्लस 1 आणि दुप्पट वजा 1 अशा प्रकारची ही सिरीज आहे. तर आता इथं उत्तर काय येणार आहे, 105. एक ही पासे की 3 अलग अलग स्थितियों को दर्शाया गया है. 3 दर्शाने वाले फलक के विपरीत फलक की संख्या ज्ञात कीजिए. आता जर तुम्ही पाहिलं तर 3च्या सोबत 2 आणि 4 आहे, 6 आणि 5 आहे, 3 आणि 6 आहे, म्हणजे ह्या विपरीत येणार नाही आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 1 येईल. 3च्या उलट विरोधामध्ये. उस विकल्प का चयन करें जो तीसरी संख्या से उसी प्रकार संबंधित है जिस प्रकार दूसरी संख्या पहली संख्या से संबंधित है और छठवीं संख्या पाचवी संख्या से संबंधित है. तर तुम्ही जर यामधला फरक घेतला तर तो 49 येईल. तशाच प्रकारे इथे जर फरक घेतला तर 133 येणार आहे. म्हणजे या प्रत्येक संख्यामध्ये 49चा फरक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प आकृति का चयन कीजिए जो प्रश्न आकृति में अंतर्निहित है. तर ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिए गए विकल्पों में से उस आकृति का चयन करें जो निम्नलिखित श्रृंखला में प्रश्नवाचक चिन्ह का स्थान ले सकती है. तुम्ही जर पाहिलं तर इथं 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 म्हणजे आता 4 येणार आहेत. एकाच ऑप्शनमध्ये 4 आहेत बी मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो 5वें पद से उसी तरह से संबंधित है जिस तरह से दूसरी पद पहले पद से संबंधित है और चौथा पद तीसरे पद से संबंधित है. प्रिपेअर इथल्या इथंच अक्षरांचं उलटसुलट केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 RIAPSE आणि डी. म्हणजे सरळ सरळ हे उलट लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक निश्चित कूट भाषा में ट्रिफिल्ड को इस तरह से और ब्रीफ को इस के रूप में लिखा जाता है, उसी कूट भाषा में FALTER को किस प्रकार से लिखा जाएगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे, आता हिंदी विषयाचे प्रश्न घेऊयात. निम्नलिखित विकल्पों में से जो किसी व्यक्ति या संस्था का प्रतिनिधित्व करता हो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द का क्या होगा. तर प्रतिनिधित्व करता होगा. इसके लिए हम गरीब लोगों की मदद करनी चाहिए. ऊपर दिए गए वाक्य में रेखांकित स्थान पर आने वाले शब्द का पर्यायवाची क्या होगा. मदद के लिए क्या होगा, सहायता होगा. निम्न वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द से रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. कुरूप होना केवल बाहरी गुण है जबकि डैश होना आंतरिक. तो कुरूम का विलोम शब्द है सुंदर. निम्नलिखित विकल्पों में से किसी एक वाक्य में संख्यात्मक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया है. मैं सौभाग्यशाली हूँ जिसका ऐसा मित्र है. संख्यात्मक विशेषण का प्रयोग कहाँ पर नहीं किया गया है, ऐसा प्रश्न पूछा गया है. तो ट्रेन में 50 आदमी थे, कार में 3 लोग थे, गिलास में आधा पानी बचा था, इसमें प्रयोग किया है. ऑप्शन ए में प्रयोग किया नहीं है. खगोल शब्द का विलोम क्या है, तो उसका भूगोल है. निम्न विकल्पों में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. शुद्ध वाक्य कौन सा है, यह प्रश्न है. मैंने आज भात नहीं खाया हूँ. विश्वंभर ने 2 मकान खरीदे, ये सही है. पत्नी ने एक पत्र लिखी, ये गलत है. वह बैठे
और एक कहानी सुनाया, ये भी गलत है। विश्वम्भर ने 2 मकान खरीदे, यही शुद्ध वाक्य है। निम्न वाक्य में रेखांकित शब्द को विकल्पों में दिए गए शब्दों में से सर्वाधिक उपयुक्त शब्द से बदले। समालोचक साहित्य का अन्वेषण करते हैं। तो अन्वेषण करते हैं मतलब अनुशीलन करते हैं। निम्नलिखित वाक्य में से रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मुख्य अतिथि ने छात्रों से पुरस्कार प्रदान किए। तो से नहीं आएगा, छात्रों को पुरस्कार प्रदान किए। निम्नलिखित में से विशेषण संबंधी अशुद्धि युक्त वाक्य का चयन कीजिए। यह एक बढ़िया किताब है। तुम बहुत धीरे स्वर में बोलते हो। अब ये हिंदी है, धीरे स्वर में नहीं आएगा, धीमे स्वर में बोलते हो ऐसा आएगा, यही अशुद्ध वाक्य है। यह एक अच्छा विकल्प है। यह पीले फूलों की माला है, यह सब शुद्ध वाक्य है। और तुम बहुत धीरे स्वर में बोलते हो यह अशुद्ध वाक्य है। नयनों को सुंदर लगने वाला वाक्यांश के लिए उचित शब्द क्या होगा? तो नयनाभिराम होगा, नयनों को सुंदर लगने वाला। मन वृंदावन होना मुहावरे का सही अर्थ क्या है? तो अत्यधिक प्रसन्न होना। निम्नलिखित वाक्य में से किस शब्द में अशुद्धि है? राम और श्याम विद्यायल, अच्छी तरीके से देखिए, विद्यालय होना चाहिए, विद्यायल दिया है, यही गलत है। निम्नलिखित वाक्यांश के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा? सूर्य के डूबने का समय, उसे हम सूर्यास्त कहते हैं, सूर्य के डूबने का समय। अभी ये पैराग्राफ है। मिठाइयों के बाद कुछ दुकानें लोहे की चीज़ों की है, कुछ गिलट और कुछ नकली गहनों की है। लड़कों के लिए कहाँ कोई डैश न था, तो कहाँ कोई आकर्षण नहीं था। वे सब आगे बढ़ जाते हैं। हामिद लोहे की दुकान पर रुक जाता है। कई चिमटे रखे हुए थे, उसे ख्याल आया दादी के पास चिमटा नहीं है। तवे से डैश उतारती है तो हाथ जल जाता है। तो रिक्त स्थानों पर क्या आएगा? तवे से वो रोटियां उतारती है तो उसका हाथ जल जाता है। अगर वह चिमटा लेकर दादी को दे दिए तो वह कितनी डैश होगी? तो वह कितनी प्रसन्न होगी। ऑप्शन नंबर 3 आएगा। सौभाग्यशाली, निराश, दुखी, ये गलत है। वह कितनी प्रसन्न होगी। फिर उनकी उंगलियां कभी न जलेगी, घर में काम की चीज़ हो जाएगी। खिलौने से क्या फ़ायदा, व्यर्थ में पैसे खराब होते हैं। ज़रा देर ही तो डैश होती है। तो ज़रा देर ही तो क्या आएगा यहाँ? ज़रा देर ही तो खुशी होती है। फिर तो खिलौने का कोई आँख उठाकर नहीं देखता। ये तो घर पहुँचते पहुँचते टूट फूट कर बराबरी ही होगा जाएगा। डैश कितने काम की चीज़ है। रोटियां तवे से उतार लो, चूल्हे में सेक लो। तो चिमटा कितने काम की चीज़ है।